बच्चू कडूंनी सकाळी सकाळी मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आहे। मनोज जरांगे मुंबईमध्ये येऊन आंदोलन करणार आहेत आणि याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचं कळतंय। जरांगेंच्या मुंबई आंदोलनात बच्चू कडू सुद्धा सहभागी होतील आणि याच दौऱ्यानिमित्त या दोन नेत्यांमध्ये या दोन व्यक्तींमध्ये भेटीचं आयोजन केलं गेल्याचं चित्र आहे। सगळे सोयरे या मुद्द्याबद्दल किंवा या शब्दावरनं या दोघांमध्ये सकाळपासूनच चर्चा सुरू आहे। सोबतच अधिवेशनाची तारीख नेमकी काय असावी, अधिवेशन केव्हा बोलावलं जावं याबद्दलही दोघांमध्ये संवाद झाल्याचं कळतंय। सध्याची थेट दृश्य आहेत, माध्यमांसमोरच हे दोघे जण चर्चा करतात, आपापसात संवाद साधतात। 20 तारखेला मनोज जरांगे आंतरवाली सराटीतून निघतील आणि पुढच्या काही दिवसातच ते मुंबईला पोहोचणार आहेत। परंतु आपल्या आंदोलनाच्या आधीच आपण मुंबईला येण्याआधीच सरकारनं आरक्षणासंदर्भात एखादा ठोस निर्णय घ्यावा अशी भूमिका बच्चू कडूंची आहे। मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनात फेब्रुवारी महिन्यात आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेतलं जाईल याची घोषणा केलेली होती। 7 महिने गेले ना आढावा घेणे। दरम्यान मनोज जरांगेंसोबतच्या चर्चेपूर्वी आमदार बच्चू कडू यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी। बच्चू कडू आंतरवली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत आणि मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करणार आहेत। सर, मला सांगा की आजच्या ह्या चर्चेचा नेमका काय तपशील आहे? सगळे सरकारी निरोप घेऊन आलेला आहात तुम्ही? नाही, मी एक आंदोलक म्हणूनच आलेलो आहे, पण काही गोष्टी जर घडत असेल चांगल्या आणि थोड्या एक दो किंतु परंतु सुटत असेल तर मला वाटते आंदोलनपूर्वी जर चांगलं झालं तर ते सोन्याहून पिवळंच आहे, चांगलंच होईल। आम्ही त्याही प्रयत्नात आहोत का सरकारमध्ये असल्यामुळं तसा एक प्रयत्न करून पाहावा का सरकार कसं नमवू शकतं या सगळ्या। आता सरकार आता दबावामध्ये आहे आणि सरकार दबाव असल्यामुळं आपल्याला अधिक कसं चांगलं करून घेता येईल तो प्रयत्न करू। मनोज जरांगेचं ठाम आहेत 20 तारखेपर्यंत आंदोलन, म्हणजे 20 ताला सुरूच होणार आहे। मधल्या काळामध्ये काही मार्ग निघेल, काही सकारात्मक होऊ शकेल इतपत खात्री आहे तुम्हाला? आता आपण जर पाहिलं तर पहिले जे आपली मागणी काही होती की बा त्र्यंबकेश्वरच्या काही नोंदी घेतल्या पाहिजे, राक्षस भवनच्या घेतल्या पाहिजे किंवा पोलीस पाटलांकडे काही नोंदी असेल, ह्या सगळ्या आपल्याला कशा वापरता येईल, जर सरकारी दप्तरमध्ये भेटत नसेल तर इतर ठिकाणच्या कशा नोंदी घेता येईल यावर सरकारनं आता अधिसूचना ते मला वाटते तर त्याला व्यापकता वाढवण्याचा भरपूर प्रयत्न झालेला आहे। आता त्याच्यामध्ये थोड्या काही गोष्टी राहिलेल्या आहे का ज्याच्याजवळ काही कागदपत्रच नाही, तो ना त्याला त्र्यंबकेश्वरमध्ये भेटलं, राक्षस भवनला भेटलं नाही किंवा सरकारी दप्तरी भेटलं नाही, तर त्याला कसं करायचं आपण, तर त्यावरच आता अंतिम टप्पा तर त्याच्यावरच अवलंबून आहे, तर ते प्रयत्न करू। काय समजूत घालण्याचा प्रयत्न होऊ शकेल आता? मनोज मी काही समजूत घालायला आलो नाही, लक्षात घ्या, चुकीचा अर्थ काढू नका। आखरी समन्वयक आपण जर पाहिलं का बाबा आता हे कागदपत्र आपल्याकडे आले तर यातून आता आपल्याला अधिक समोर कसं गेलो पाहिजे, काय घेतलं पाहिजे लिहून सरकारकडून, त्यासाठी आलोय। काही तोडगा सरकारने काही सुचवलेला आहे का तुम्हाला, किंवा तसं काही प्रयत्न तुम्ही आता चर्चेदरम्यान बसून आपण त्याच्यासाठी आलो का आपण आता कसं आहे का बऱ्यापैकी आता फक्त सगळे सोयरेवर अटकलेलं काम आहे, तर सगळे सोयरेची एकदाची व्याख्या चांगली झाली, व्यवस्थित झालं का मग मला वाटतं बऱ्यापैकी आपण कव्हर होईल। खरं तर बच्चू कडू हेच आंदोलक आणि मध्यस्थ या दोन्ही भूमिका बजावत या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांना खरं चर्चेचा तपशील दोघांमध्ये नेमका काय होतो हे पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला समजेल। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, अंतरवली सराटी। आणि रवी मुंडे थेट जिथे ही चर्चा सुरू आहे तिथून आपल्या सोबत आहेत, आपण रवीकडनं अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। रवी, अर्धा एक तास झालाय हे दोघेही जण सध्या चर्चा करतात, कोणते महत्त्वाचे मुद्दे यांच्या चर्चेत आतापर्यंत आलेले आहेत? ही चर्चा सुरू आहे। खरं तर सरकारकडून आतापर्यंत केलेल्या कामाचीच आढावा बच्चू कडू जरांगेंच्या समोर मांडत आहेत। आपण काही प्रमाणात यशस्वी देखील झाले असल्याचा त्यांचा दावा आहे। रवी, काही तांत्रिक अडचणीमुळे आवाज नीट पोहोचू शकत नाहीये, परंतु बच्चू कडू आणि मनोज जरांगे या दोघांमध्ये आज सकाळी सकाळी एक भेट झालेली आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे करत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ह्या भेटीला महत्त्व असल्याचं कळतंय। बच्चू कडू एखादा सरकारचा निरोप घेऊन आलेत का, मध्यस्थ म्हणून आलेत का, अशी विचारणा झाली असता आपण आंदोलक म्हणून इथे आलो असल्याचं बच्चू कडूंनी स्पष्ट केलंय। मुख्यत्वे सगळे सोयरे या मुद्द्याच्या व्याख्येवरनं, या शब्दाच्या व्याख्येवरनं आणि अधिवेशनासंदर्भात
या दोघांमध्येही प्रमुख चर्चा झाल्याचं कळतंय. तर बच्चू कडूंनी मनोज जरांगेंसोबत झालेल्या भेटीमध्ये सगळे सोयऱ्यांसंदर्भात चर्चा केली आणि यावेळेला मनोज जरांगेंनी बच्चू कडूंच्या प्रस्तावामध्ये काहीसे बदल सुद्धा सुचवले. आपण पाहूया. कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना तसेच सगळ्या सोयऱ्यांना ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास किंवा गृह चौकशीमध्ये तसा पुरावा आढळल्यास त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल. समजून घ्या, आता घ्यायचं 70-80 वर्षातून तर परिपूर्ण द्या आता अर्धवट देण्यापेक्षा. आणि मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी दिलेल्या चलो मुंबई